अजूनपर्यंत चालूच नाही केलेले. बोलते उद्घाटन करतील तेव्हा देऊ असे बोलतात. एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये आमच्या लोक लाडले कार सम्राट विधायक प्रताप सरनाईकच्या माध्यमातून 50 कोटीच्या निधीतून, महाराष्ट्र शासनाच्या निधीतून विहिरीच्या म्हणजे जुने जेवढे विहीर आहेत त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न झालेले आहे. ते 50 कोटीच्या निधीतून सर्व विहिरीमध्ये जेवढे घाण असेल ते सगळे काढून त्याच्यामध्ये येणारा जो पाणी आहे त्या पाणीचा सदुपयोग या शहराच्या नागरिकांच्या माध्यमातून व्हावा याकरता त्यांनी साहेबांनी निधी आणलेला. त्याच्या उद्या उद्घाटन होणार आहे. त्याच्यामध्ये मस्करपाडा, महाजनवाडी आणि 14 नंबर प्रभागमध्ये आणि संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये नाही बल्कि 146 विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढे विहीर आहेत तर सर्व विहिरीच्या दुरुस्तीकरण करण्याच्या कामासाठी साहेबांनी निधी आणलेले आहेत. त्याच्या उद्यापासून सुरुवात आहे. 2 वर्ष वयाला आले अजूनपर्यंत बावडीचा पाणी आम्हाला असंच भरावं लागतंय आणि ती बावडी पण पॅक केलेली आहे तर त्याचं भरायला पण आम्हाला जमत नाही. सकाळची भरपूर गरज आहे. अजूनपर्यंत चालूच नाही केलेले. बोलते उद्घाटन करतील तेव्हा देऊ असे बोलतात. नमस्कार, मी आबाजी सावंत, मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात ज्या विहिरी होत्या त्या विहिरीतलं पाणी अशुद्ध पाणी होतं आणि ते पिण्यायोग्य करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि या ठिकाणचे आमदार यांनी 50 कोटीचा निधी आणून ह्या विहिरीचं पाणी शुद्ध करून लोकांना कसं पिता येईल, वापरण्यायोग्य होईल यासाठी प्रयत्न केले. ते महानगरपालिकेने त्या संदर्भात विहिरीचं शुद्धीकरण, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी टेंडर देखील काढले. 15 ते 16 विहिरी त्या शुद्ध करण्याचं ठरवण्यात आलं. परंतु असं निदर्शनास येत आहे की काही ठिकाणी तर त्या विहिरीचं काम पूर्ण झालेलंच नाही. आपण पाहू शकता, आज आपण इथे आलो आहोत 100 पाडा या ठिकाणी. या ठिकाणी हे जे काम त्यांनी केलं होतं, विहिरीचं पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जी उपाययोजना करण्यात आली होती, या ठिकाणी कोणती टाकी नाही बसवण्यात आली आहे, काहीच नाही. त्याच जुन्या विहिरीतून जे अशुद्ध पाणी आहे, आजही हे गाववाले जे या ठिकाणचे स्थानिक आहेत ते अशुद्ध पाणीच पित आहेत. मग प्रताप सरनाईक यांनी जो 50 कोटीचा निधी आणला होता त्याचा उपयोग काय केला महानगरपालिकेने? मग ते पैसे गेले कुठे? जर हे काम असंच पडलेलं आहे, असं तर नाही ना की काम अर्धवट आहे आणि महानगरपालिकेने त्या ठेकेदाराला सुद्धा त्या निविदेचा पैसा दिला आहे. तर प्रताप सरनाईक यांनी याची चौकशी करावी की हे काम अपूर्ण काय आहे. या ठिकाणी एक समाज मंदिर देखील होतं मागे, ते देखील काम असंच अपूर्ण पडलेलं आहे. जागेचा विषय आहे. मुळात महानगरपालिका जागा ताब्यात न घेता कुठेतरी टेंडर काढते, अंदाजपंचे टेंडर काढतात आणि त्याचाच परिणाम आज हे इथे 100 पाड्यामध्ये दिसून येत आहे की नागरिकांना विहिरीचं पाणी शुद्ध करून पिण्यास आज मिळत नाही आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे टेंडर, हे निविदा काढण्याआधी नागरिकांना काय आश्वासन दिलं होतं की कशा प्रकारे हे जलशुद्धीकरण करून पिण्यायोग्य होणार ते आपण पाहूया. निसर्गानं दिलेला एक उत्तम जलस्रोत म्हणजे विहीर. पाणी टंचाई, पाणी कपात अशा कठीण परिस्थितीत याच पर्यायी जलस्रोतानं माणसाच्या दैनंदिन जीवनातील पाण्याची कमतरता भरून काढली आहे. परंतु आजच्या प्रदूषणाच्या काळात या जलस्रोतांचं संवर्धन आणि रक्षण करणं ही काळाची आणि मानवी जीवनाची गरज आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे विहिरींच्या वर जलशुद्धीकरण संयंत्र लावण्यात येणार आहे. हे युनिट पूर्णतः सौर ऊर्जेवर संचलित असणार आहे. इनलेट पॅरामीटर्सवर आधारित वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू गाळण्याची प्रक्रिया, कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, यूव्ही प्रणालीचा समावेश केला गेला आहे, ज्यामुळे विभागातील लोकांना दैनंदिन वापरासाठी योग्य असं पाणी उपलब्ध होणार आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांना अशा प्रकारच्या कल्पक आणि उपयोगी योजनेमुळे पाण्याच्या टंचाईपासून मुक्तता मिळण्यास मदत होणार आहे. पाणी हेच जीवन आहे आणि त्याचं योग्य नियोजन, संवर्धन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. माझ्या मार्फत हे जनकल्याणकारी कार्य घडत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तर याआधी तुम्ही पाहिलं की 100 पाड्यामधलं जी विहीर होती त्याची आम्ही अवस्था दाखवली. आता दाखवतो आहेत आम्ही बाबळीचा भाट या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी तिथे शास्त्रोक्त पद्धतीने जे 50 कोटीचा निधी आणला होता त्याच निधीमधून या ठिकाणी देखील विहिरीचं पाणी शुद्धीकरण करून
शुद्ध करून नागरिकांना पिण्यायोग्य करण्यात येणार होतं. इथे तर पूर्ण त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु नागरिकांकडून अशी माहिती मिळाली की फक्त उद्घाटनाच्या अभावी आज लोकांना अशुद्ध पाणी पियायला मजबूर आहेत, कारण की ह्या नेत्यांना उद्घाटन करण्यासाठी वेळ नाही आहे. तसेच ह्या निधीचा वापर योग्यरित्या होत आहे की नाही या अधिकाऱ्यांवरती कोणतेही वचक नाही. आमदारांचं किंवा परिवहन मंत्री आहेत यांचं ह्या अधिकाऱ्यांवरती कोणतेही वचक नाही की ते आपण निधी आणला त्याचं काम पूर्ण झालेलं आहे की नाही. त्या निधीचा वापर करून जे काम टेंडर काढले होते ते काम पूर्ण झालेले, काही लोकांच्या सेवेसाठी ती वास्तू पूर्ण सेवेसाठी वापरात आणलेली आहे की नाही हे विचारण्यासाठी परिवहन मंत्री किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडे देखील कोणताही टाइम नाही. खाली मोठमोठ्या घोषणा केल्या जातात की आम्ही नागरिकांसाठी 500 कोटी आणले, 100 कोटी आणले, परंतु त्याच निधीचा वापर हा नागरिकांसाठी केला जात नाही. तर आपण या ठिकाणच्या जे नागरिक आहेत बाबळीचा भाट या ठिकाणचे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की ह्या विहिरीचं पाणी त्यांना पिण्यायोग्य भेटत आहे की कशी अवस्था आहे त्याची. हे बावडी जी बनवली आहे महानगरपालिकेने, त्याचे मोटर लावले, त्याचा उपयोग होतो का तुम्हाला? नाही होत. आता 2 वर्ष वयाला आले, अजूनपर्यंत बावडीचा पाणी आम्हाला असंच भरावं लागतंय आणि ती बावडी पण पॅक केलेली आहे, तर त्याचं भरायला पण आम्हाला जमत नाही. सकाळची भरपूर गर्दी होते आणि टाकीचा पाणी तर आम्हाला अजिबातच मिळत नाही. जेव्हापासून बांधून ठेवलेली अशीच बांधून पडलेली आहे, काही त्याचा उपयोगच नाही आम्हाला. बावडीत पण खूप घाण पडलेली आहे, साफसफाई करायला कोण येतं का इथे? नाही, साफसफाई करायला पण नाही येत आणि ते मुलं बालं आहेत तर ते त्याच्यामध्ये पण काय काय पडलेले आहे. आता बावडीचं पाणी शुद्ध करून तुम्हाला गाववाल्यांना देणं आहे, पण असं देतात का तुम्हाला नाही, पालिकेचे अधिकारी? नाही, कोण अजूनपर्यंत चालूच नाही केलेले. बोलते उद्घाटन करतील तेव्हा देव असे बोलतात. अजून आणि उद्घाटन आम्हाला नाही केलं? नाही केलेलं आहे. कोण आले होते इथे बोलायला असं उद्घाटन? आता ते जे कॉन्टॅक्टवाले आहेत तेच बोलतात, नगरपालिकावाले अजून कोण आलेले नाही. काय बोलले ते? कॉन्टॅक्टवाले बोलतात आता उद्घाटन अजून झालेलं नाही, उद्घाटन झाल्याच्या नंतरच तुम्हाला पाणी मिळेल. मग आम्ही असंच राहावं का? आम्हाला पाणी नका शुद्ध? आम्हाला पण आम्ही पण माणसं आहेत ना, आम्हाला पण शुद्ध पाणी पिण्याची हे आहे. नलाचा कधी येते नाही येत, कधी येतो. आता इकडे आमच्या कसं वरती जागा आहे, म्हणजे वरती जंगलाचा पडला भाग ना, वरचा जागा आहे, तर ते पाणी काही चढत नाही जास्ती. पाणी आम्हाला जास्त मिळत नाही, मग बावडीचंच आम्हाला पाण्याची हे करायला लागतंय, म्हणजे वापर करायला बावडीच्याच पाण्याची लागतंय. आंघोळ्या सांगा, पियाला सांगा. इथे किती घर आहेत तुम्ही सगळे आदिवासी मिळून? आदिवासी आम्ही तरी पण 25 घरं असतील आणि बाकीचे म्हणजे घरं भरपूर आहेत इथे. हां, पब्लिक म्हणजे 200च्या वरतीच आहे.